ऑब्व्हियसली मी एक एडिटर आहे, मला त्या पी सीच्या जवळ राहायची सवय लागली आहे, त्या कीबोर्डची सवय लागली, तर मला बोरिंग होतं आहे, सगळं फील होतं आहे, म्हणजे असं एकदम वेगळ्या वाईब्स येत आहेत. त्यामुळे बाहेर जाऊ नाही शकत आहे, तुम्ही बघू शकता, कारण की तब्येत थोडीशी नरम आहे आणि आता जर पावसात गेलो तर पूर्ण आजारी पडेल, आवाज वगैरे सगळं बदलेल, तर त्या गोष्टी मला करायच्या नाही आहेत किंवा मला कुठे बाहेर जायचं नाही आहे. आणि मेन म्हणजे आजारी पडून मला ब्लॉग बंद करायचे नाही आहे. सगळ्यापैकी सूप आलं आहे, वाचन चालू आहे, नोट्स चालू आहेत, चिल वाईब आहे, चिल एकदम. पाऊस एन्जॉय करतोय घरी बसून भाई, गरम गरम सूप पिऊया आता. आणि नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या डेली ब्लॉग डे 56मध्ये. तर मित्रांनो, आजचा विषय असा आहे की अजून हे बघा आपला पी सी आलेला नाही आहे, तर आपल्याला आता काय करणार, तर आपण दिवसभर जेवढं होईल तेवढं आपल्याला सेल्फ स्टडी म्हणजे वाचन आहे. आपल्याकडे 2 पुस्तकं आहेत छान छान अशी महाराजांची, ती पुस्तकं आपण वाचू शकतो जसं. आणि आपलं डेली रुटीन तर आहेच, पूजा वगैरे त्या सगळ्या गोष्टी. आता माझ्याकडे करण्यासारखं असं जास्त काही नाही आहे, मी पावसामुळे बाहेर जाऊ नाही शकत आहे, तुम्ही बघू शकता, कारण की तब्येत थोडीशी नरम आहे आणि आता जर पावसात गेलो तर पूर्ण आजारी पडेल, आवाज वगैरे सगळं बदलेल, तर त्या गोष्टी मला करायच्या नाही आहेत किंवा मला कुठे बाहेर जायचं नाही आहे. आणि मेन म्हणजे आजारी पडून मला ब्लॉग बंद करायचे नाही आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. तर मी जेवढं होईल तेवढं घरातच थांबेल, घरातूनच जो काय तो कंटेंट शूट करेल. 1-2 दिवसाची गोष्ट आहे, जसं काम चालू झालं, सगळ्या गोष्टी सुरळीत व्यवस्थित नीटनेटक्या चालू झाल्या, तर गोष्टी चेंज होतील, आपण परत बाहेर जाऊ, सगळ्या गोष्टी करू. मस्त वातावरण आहे, थोडं तब्येत बरी झाली की आपण पुन्हा बाहेर निघूया, एक वेगवेगळ्या जागा एक्सप्लोअर करूया, वेगवेगळ्या जागी जाऊया. तर यस, आपण आता सध्याला तरी आजच्या ब्लॉगची सुरुवात करूया, तर भेटूया ब्लॉग. तर मित्रांनो, हे बघा, ही आपली चेअर, ही आपली पी सीची जागा, ज्या चेअरवर मी दिवस रात्र काम करत बसतो, तीच आज माझ्याकडे नाही आहे. माझा पी सी नाही आहे, माझे हात असे बांधल्यासारखे झाले, चिमचिमत आहेत हात. डोक्यात विचार चालू आहे की ऑब्व्हियसली मी एक एडिटर आहे, मला त्या पी सीच्या जवळ राहायची सवय लागली आहे, त्या कीबोर्डची सवय लागली, तर मला बोरिंग होतं आहे, सगळं फील होतं आहे, म्हणजे असं एकदम वेगळ्या वाईब्स येत आहेत. बाहेर पाऊस चालू आहे, बाहेर काय जाता येत नाही आहे, तर ते जरा थोडंसं स्टक झाल्यासारखं झालं आहे की बाबा करू तर काय करू. छोटंसं मी तुम्हाला एक हिंट देतो, ऑर्गॅनिकचा एक प्रोजेक्ट आहे, नवीन प्रोजेक्ट आहे, जो अपकमिंग प्रोजेक्ट आहे, जो येणार आहे, त्याची स्क्रिप्टिंग आपल्याला करायची आहे. तर आज जर आपण एडिटिंग नाही करत आहे, इट्स ओके, या गोष्टी होत राहतात. आपली सगळी कामं इलेक्ट्रिक गोष्टींवर अवलंबून आहे, या गोष्टी होत राहतात. पण आपलं क्रिएटिव्हिटी किंवा आपलं माइंड कुठेही थांबलं नाही पाहिजे, कारण आपलं माइंड कधीच खराब होत नाही. ते इलेक्ट्रिक नाही आहे, ते नेहमी चालूच राहणार आहे. तर आता ऑर्गॅनिकचा एक अपकमिंग प्रोजेक्ट आहे, त्याची स्क्रिप्टिंग आपल्याला करायची आहे. माझ्याकडे कन्सेप्ट रेडी आहे. थोड्याशा व्हिडिओज जो मी पी सीमध्ये सेव्ह करून ठेवल्या होत्या, त्या सध्या आता माझ्याकडे नाही आहेत बस. पण आपण यूट्यूबवरून सगळ्या गोष्टी करू शकतो. तर आपण त्या गाण्याची किंवा त्या रॅप सॉन्गची एक स्क्रिप्टिंग बनवूया, स्टार्ट करूया त्याला आज.
जेणेकरून आपण जेव्हा केव्हा कधी कुर्ल्याला जाऊ तेव्हा ऑर्गॅनिकला आपण तिथे न पोचू शकलो किंवा टायमावर नाही गेलं, त्यांनी मागच्या सॅटर्डेला बोलवलेलं आपण गेलो नाही आहे कारण की आपण तिकडे नव्हतोच, मुंबईतच नव्हतो, तर ऑब्वियस ते जाणं पॉसिबलच नव्हतं. तर आता नेक्स्ट सॅटर्डे जेव्हा आपण जाऊ त्याच्याकडे तर तेव्हा त्याला सरप्राईज देऊ. आपण पूर्ण स्क्रिप्ट रेडी करून त्याच्याकडे जाऊ की बाबा मला हे करायचं आहे, मला हे करायचं आहे, मला ते करायचं. आणि मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो की मी त्याचं काम म्हणून करत नाही. ही इज माय ब्रदर आणि काम नाही आहे तो ग्रो करणार तर मी ग्रो करणार. माझ्यासाठी ते एक इक्वल गोष्ट आहे की त्याच्यासाठी काय आणि माझ्यासाठी काय, मी सेम करतो. त्यामुळे मी विचार नाही करत की ते माझं काम आहे किंवा काय, मी त्याला कधी काम बोलतच नाही. तर माझ्यासाठी ते काम नसतंच, कधीच नसतं. तर ते माझं म्हणूनच मी करणार आहे. आणि आय होप की यावेळेस जे मागच्या वेळेस झालं आहे, जे काही मिस्टेक झाल्या आहेत किंवा काय, त्यातून लर्न करून आता ज्या गोष्टी करायच्या आहेत त्याच्यामध्ये आपण इम्प्रूव्हमेंट करू. तशा गोष्टी सगळ्या गोष्टी विचारात घेऊन, बजेट सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आपण आता पुढचं पाऊल टाकूया आणि एक भयानक आणि बँगर असा व्हिडिओ घेऊया. तर यस, आपण आज स्क्रिप्टिंग करूया. हे आज थोडासा हाताला आराम देऊया आणि डोक्याला चालना देऊया. आज आपण स्क्रिप्टिंग करूया. स्क्रिप्ट मी रिव्हील नाही करणार कारण की ऑब्वियस आहे तुम्हाला ते नाणक दिसेलच, पण बघूया आपण. तर यस, बघूया. मित्रांनो बघा, बाहेर मस्तपैकी गार पाऊस आहे आणि घरात एकदम गरम गरम असं आपलं नॉनव्हेज बनत आहे. आणि आज तर आजी येतात, तिच्या हातचं एकदम टाप. तर मस्तपैकी बाहेरच्या पावसाचा पण आनंद घेऊया. आज आपल्याला सुट्टी आहे तर आपण, आणि तब्येत पण एवढी काय व्यवस्थित नाही तर आपण त्या गोष्टीचा आनंद घेऊया. काही प्रॉब्लेम नाही, आपले ब्लॉग थांबले नाही पाहिजे, बस एवढीच एक इच्छा. आणि आय होप त्या गोष्टी होणार नाही कधी. ब्लॉग डेली येत राहणार, कितीही आजारी पडो, कितीही पाऊस पडो, किती काही हो, ब्लॉग डेली येतच राहणार. तर येस, आपण आज रिलॅक्स करूया, चिल करूया, थोडासा आराम करूया. कारण की आपल्याकडे आज भरपूर गोष्टी आहेत ज्या आपण करायच्या आहेत आणि आपण करू ते. इव्हिनिंगला आपण, तुम्हाला मी दाखवेल स्क्रिप्टिंग करताना मी बसेल तेव्हा, कारण तेव्हा मला दोन्ही फोनचा यूज करावा लागेल. एका फोनला तर मला दोन्ही फोन चार्ज करावे लागतील सगळ्यात पहिले तर, आणि एका फोनमध्ये सॉन्ग लावावं लागेल, एका फोनमध्ये लिरिक्स बघावे लागतील आणि त्या हिशोबाने मग स्क्रिप्टिंग करून मला रेफरन्स गोळा करावा लागेल. अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर येस, आपण इव्हिनिंगला नक्की आपण स्क्रिप्टिंगकडे जाऊया आणि जे आपलं वाचन आहे ते पण आज होणार आहे. तर येस मित्रांनो, तुम्ही आज बोर नाही होणार, तुम्हाला बोर नाही होऊन देणार. काही ना काही नवीन घेऊनच येईल, समजलं. आणि तुम्ही पण बघत राहा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, समजा. तर चला ब्रो, भेट. तर मित्रांनो, आता आपण आपल्या वाचनाला सुरुवात करूया आणि आजचा काय लेसन आहे तो बघूया. मित्रांनो, बाहेर मस्तपैकी पाऊस चालला आहे आणि आपलं पुस्तक वाचन झालं आहे, आपण नोट्स काढल्या आहेत आजच्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडे बघा काय सांगितलं आहे. काय सांगतात शिवाजी महाराज, तर नोकरी करू नका, तुम्हाला श्रीमंत होता येणार नाही आणि त्यासाठी तुम्ही स्वतःचं काहीतरी उद्योग व्यवसाय करा. अगदी बुटाच्या पॉलिशपासून ते डोक्याच्या मॉलिशपर्यंत कोणतेही उद्योगधंदा करायला अजिबात लाजून जाऊ नका. नोकरी मागायला लाज वाटत नाही, पण धंदा व्यवसाय करायला म्हटलं तर अक्कलेसह सर्वस्व पणाला लावावं लागतं. कामचोर माणूस नेहमी नोकरीच्या मागे
असतात, तर कर्तबगार माणसं नेहमी उद्योगधंद्याच्या मागे असतात. मित्रांनो, खरंच मला तर खूप म्हणजे भारी वाटला हा पॅराग्राफच खूप भारी वाटला. मी नोट केला आहे पूर्ण. ही खरंच आजची परिस्थिती आहे. आपण लाजतो आणि आपण इझी वे निवडतो की आपण एखादी नोकरी करूया आणि त्या महिन्याच्या मंथली इन्कमवर आपलं जे काय ते घालूया. पण धंद्यात तसं नसतं. एखादा व्यवसाय चालू करायचा म्हटलं तर त्याला सुरुवातीपासून तिकडे डोकं लावावं लागतं, तो धंदा वाढवावा लागतो, उभा करावा लागतो आणि चालवावा लागतो. तर ही गोष्ट मला एकदम मनाला अशी पटली. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा, मस्तपैकी सूप आलं आहे, वाचन चालू आहे, नोट्स चालू आहेत, चिल वाईब आहे, चिल एकदम. पाऊस एन्जॉय करतोय घरी बसून. बाई गरम गरम सूप पिऊया आता